शेख या साईडला आलेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये काहीतरी जडीबुटी घेऊन नक्कीच आले असतील कारण की संघाला जिंकायचं म्हणून. आणि शुभमबाई यांचे परम मित्र आपण पाहतोय यश कागळे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. यस मॅच ऑन. तेव्हा दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच चालू आहे. विनय पहिला बॉल यावेळी हुक केलाय लेग साईडच्या दिशेने, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार. 4 धावची सिंगल कंप्लीट झाली आहे. ओमकार आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार डांगे स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती विनय चाचा आहेत, उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. रफ्तार का सौदागर शिरगाव एक्सप्रेस विनय चाचा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. लाजवाब गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. जर पाहिलं तर विनय चाचाचा जर विचार केला तर काय गोलंदाजी आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे, जुना चावल मैदानाच्या आतमध्ये आहे, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. 40+ खेळाडू समोर, युवा खेळाडू. एक चांगला बॅटल पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल लाजवाब काय गोलंदाजी, लाजवाब पाहू शकता. ते सरार अगदी यावेळेस वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय, काय धार आहे या गोलंदाजीला. टप्पा पडल्यानंतर अगदी आपल्याला पाहायला मिळाला उसडी घेतलेला बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच इम्रान शेखला आपण पाहतोय. डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे. पूर्णपणे टीमचा पहिला विचार केला जातो त्यानंतर स्वतःचा. आज त्यांच्याकडून मेजवानी जर टीम टॉप 4 मध्ये गेली तर नक्कीच भाऊचा दाबा या ठिकाणी संध्याकाळी मेजवानी असेल. दोन धाबा मिळतील, 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. नक्कीच लाला सेट लाला आपलं देखील स्वागत. दुर्गेश ऑन साइडला पूल केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंगॉनच्या दिशेने आणि बॉलला उचलल्या फेकला तोपर्यंत एकच धाव आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अजिंक्य दिवेकर. काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. याचा सामना जिंकायचा असेल तर धावा भरपूर इथे मात्र कुटाव्या लागतील. शंकर त्याचं देखील स्वागत. नामी शंकर आणि लालाला आपण पाहतोय ड्रायडेचा बादशाह. बॉल या नेक्स्ट बॉल और टू मॅच. विनय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस काय फटका, लाजवाब अगदी यावेळेस देखना फटका पाहायला मिळतोय आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना सानवी 11 ला आलेला हा 1 बाउन्स सीमा पार चौकार. 4 दरम्यान आपण पाहतो सन्मान्य गणेशजी शेटके साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत आहे. बघा पाठवायचं त्यांच्यापर्यंत बॅट विनंती असेल. चला या स्पीडअप करा. बघा बराच वेळ आपण घेऊ नका कारण की बराच मॅच आपल्याला जरूर कव्हर करायचे आहेत. विनंती असेल. थर्ड मॅच आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना एका बाजूला आदेश प्रतिष्ठान त्यासमोर फाईट करत असताना सानवी 11 ही मॅच आहे आणि यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल एका बाजूला फाईट करत असताना आदेश 11 आणि त्यासमोर फाईट करेल अथर्व टायगर्स. चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण सज्ज व्हायचंय. या मॅचचा चालू असलेल्या सामन्यामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट बॉल साहिल आले बॉलिंग ट्रॅकवरती. साहिल गांगुर्टे पहिला बॉल आपण पाहतोय ऑन साईडला ढकललाय. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. हो यावेळी सुख फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय.
शांत संयमीचा खेळ चालू आहे. SPPL 2025 चे थरार पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्पर्धा क्रीडा नगरी आज मात्र बनणार नक्कीच आहे, कारण की आपली स्पर्धा आहे. लाजवाब स्पर्धा पाहायला मिळतोय. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पंच सांगत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढलाय, धावफलक स्थिरावलाय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल या धावसंख्येवरती. पुरेश एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड ऑफ विकेट बॉल तयार होतोय. साहिल हो यावेळेस देखील आपण पाहतोय पूर्णपणे बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर यावेळेस स्ट्रॉंग झोन आहे. अजिंक्यचा जर स्ट्रॉंग झोनचा जर विचार केला, स्क्वेअर लेग फाईन लेग आपल्याला भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळतो. चांगले फटके त्या दिशेने नक्कीच आपल्याला जास्त पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॉल नंबर 2 यावेळेस लॉट केलाय. काय फटका है, गेंद आई लॉट में, उसको भेज दिया पार्किंग लॉट में, मिलते हुए 6 रन सिक्सर. अजिंक्यसाठी त्यांचे वडील आपण पाहतोय सन्मान्य प्रीताश्री आदरणीय महेंद्रजी दिवेकर साहेब जो उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते ते नक्कीच त्याला सुपूर्द करण्यात येईल. 2000 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिल्या चौकाराला 1000 रुपये आणि आता देखील 1000 रुपये, टोटल 2000 रुपये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आता देखील कॅश प्राइज भरपूर पाहायला मिळतात. ओहो यावेळेस कव्हरच्या दिशेने काय फटका, जवाब इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में. आता मात्र थोडंसं क्लोज होतं बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउंस सीमा पार आलेला हा चौकार 4. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे घटक शिल्पकार यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. SPPL 2025 चे थरार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व, दमदार असं व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि आदराने घेतलेलं नाव म्हणजे सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवत साहेब. यास मुलाखत घेतली जाते. पूजा मॅडम देखील आहेत. त्याच दरम्यान महेंद्रजी देवेकर साहेब आहेत, त्यांच्याशी देखील संवाद चालू आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आदराने घेतलेलं नाव, प्रत्येकाला हवं असं वाटणार असं व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व, युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवत साहेब आपण पाहतोय ते इथे उपस्थित झालेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. आज खऱ्या अर्थानं 40+ ची मॅच आहे. त्या 40+ संघामध्ये नक्कीच साहेब खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सन्नी भटला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकर स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आदेश प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला सान्वी 11 ही मॅच चालू आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करायचा होता. यस, धक्का लागत असताना सन्नी बट याच्या खात्यामध्ये गोल्डन विकेट पाहायला मिळते. अजिंक्य दिवेकर मोठं नाव मैदानाच्या बाहेर बाद. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय बाहुबली ऑफ शिरगाव प्रेम पेंडुलकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लगत तो 6 असं आहे ब्रँड अँबॅसेडर त्याचं, त्या वाक्याचं. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये तसं असं आपण जरूर पाहायला मिळतोय. लगा तो बाद नाही तो बर्बाद असं हे व्यक्तिमत्व आहे प्रेम पेंडुलकर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं थोडंसं स्लोअर गतीने बॅटिंग करत होता, परंतु आता मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. धावा जास्त पाहायला मिळणार असतील तर बॅटिंग तशीच करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुरेश एकदा बॉल तयार. सनी राईट अमोर विकेट. पहिला बॉल
यावेळेस बॅकफुटला पच केलाय, लाजवाब फटका, नो लुक फटका आहे आणि यावेळेस बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आल्या आल्या दाखवत असताना आपला क्लास. चौकार 4. आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 29 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल होती या राईट आम ऑफ द विकेट. सनी बट बॉलिंग ट्रॅकवरती या. यावेळेस फुल टॉस बॉल होता, आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. बॅक टू बॅक अजून एक धमाकेदार चौकार. 4 4 रन्स. येस, थँक्यू सो मच महेंद्र साहेब. आणि त्याच दरम्यान पूजा मॅडम आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून आल्याबद्दल. बिजी शेड्यूल देखील होतं त्यांचं देखील कार्यक्रमात आपण पाहतो त्यांना नक्कीच पूजा मॅडमला. आणि त्याच दरम्यान साहेब धन्यवाद, थँक्यू सो मच. येस, ओ टू मॅच. मॅचकडे आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जरूर आहे आणि 33 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होते प्रेम पेंडुलकर ऑन स्ट्राईक. शिरगावचा बाहुबली मैदानाशी आतमध्ये यावेळेस देखील हुक केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार. समीकरण आता चेंज होतोय. धावा भरपूर पाहायला मिळतात. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. बोर्ड नंबर 3. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. ओहो, यॉकलेनचा बॉल होता. इथे मात्र फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. कन्वर्ट केलं कवशच्या दिशेने फटका सजवलाय. थोडंसं फंबल झालेत. फिल्डर होते तिथे सागर. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 39 या धावसंख्येवरती. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रणजित तुकाराम सुरवर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. बदलापूर कुळगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य रणजित तुकाराम सुरवर साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन झालंय आणि ही मोठी स्पर्धा आहे. मोठी स्पर्धा म्हटलं तर सन्मान्य रणजित तुकाराम सुरवर साहेब नक्कीच पाहायला मिळतात आणि सातत्याने पाठबळ असतं. शिवप्रतिष्ठान आयोजित SPPL 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आपली स्पर्धा मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. शिरगावकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा. तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा SPPL 2025 चे थरार. 5वं पर्व आहे आम्हाला गर्व. त्याच गर्वावरती स्वातंत्र्याने कायम असलेली संपूर्ण टीम. कल्पेशजी भोसले, शुभमजी पवार, ओंकारजी सुरवल, अमोलजी मोरे, अक्षयजी गायकवाड, संदीपजी लिंबोरे, हे संपूर्ण आपण पाहतो ही टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात जरूर आलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विनयला आपण पाहतो. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॉल होती राईट आर्म ऑफ द विकेट. यॉकलेनचा बॉल होता. इथे मात्र खुदून काढलाय ऑन साईडला लॉग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या मॅचची पहिली इनिंग आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर यज्ञेश 11 आणि सालवी 11 मॅच होती. त्यामुळे यज्ञेश 11 मॅच जिंकली आहे आणि तिसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बराच मॅच आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एकदा मिळेल. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 41 ऑन बोर्ड पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि
लाऊड अपील करण्यात आली, परंतु इथे पाहावं लागेल क्लोज कॉल आहे. अंपायर काय निर्णय देतील पाहणं फार गरजेचं आहे. यस, नॉट आउट असेल. तीन धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होता, या नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस पाहावं लागेल ऑफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता थोडेसे धावा कमी जरूर पाहायला मिळतात. आज विनय चाचाचा विचार केला, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 40+ खेळाडू आहे आणि काय फिटनेस आहे, लाजवाब गोलंदाजी देखील आपण पाहू शकतात. आज मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. साहेबचा विचार केला, पहिल्या मॅचमध्ये देखील 2 ओव्हर टाकले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट त्यांनी संपादित केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. आता देखील तीच कामगिरी करतोय, सुरेख कामगिरी. ऑन साईडला पुल करायचा होता, एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 43 या धावसंख्येवरती. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 43 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय, 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 43 धावा. 42 होत्या नंतर हा सिंगल आली आहे आणि यावेळेस डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अंपायर काय कॉल आहे आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. चला पाहणं फार गरजेचं राहील. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे, पंच निर्णय द्या जे असेल ते. यस, आउट आहे फलंदाज बाद आणि यस 17 इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा अजूनही एक षटक बाकी आहे. 4 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 या धावसंख्येवरती. शेवटचा षटक यावेळेस जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5. आशिष बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं आणि अखेरचं षटक आहे. धावफलक पोहोचले तब्बल 43. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचं आणि अखेरचं षटक पाहायला मिळतो. ओ यावेळेस बॅकफुट लंपंच केलाय. इथे मात्र बॉल चालला फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार आलेला हा प्रेमच्या बॅट मधून अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना चौकार 4. सन्माननीय अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचं गाणं आपण ऐकलं, टायटल ट्रॅक. यावेळेस देखील काय फटका होता ऑन साईडला, परंतु लांबी कमी आहे. नो मॅच स्टँडिंगला चेंडू वदळतोय आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. अगदी यावेळेस 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आदेश प्रतिष्ठाना संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सानवी 11 हा संघ योगेशजी पुंडे साहेब यांचा संघ. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकासभाई पाल, तदनंतर संपूर्ण त्यांची टीम लकी परिडा असेल, इम्रान शेख, ओमकार सुरवळ, हे संपूर्ण यांचा संघ आहे. जीवन भोईर. 49 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम पेंडुलकर आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. वैयक्तिक 11 बॉलमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. लगा तो 6, क्या मिलेगा इस बॉल पे. ओहो यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आहेत, एकच धाव मिळत आहे. दुसऱ्या धाव्याचा यावेळेस सॅक्रिफाईस होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि यस इथे मात्र विकेटचं बदल पाहायला मिळेल. विकेट सॅक्रिफाईस झाले. स्ट्राईक प्रेमकडे असेल आणि फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद. विजय बॅक टू डकआउट.
धावफलक जाऊन पोहोचले तब्बल हाफ सेंचुरी टीमची कंप्लीट झाली आहे. 50 धावा धावफलकावरती जरूर लागले गेलेत. अजून उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आशिष बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल प्रेम आहे पुरेश एकदा त्या दिशेने फटका सजवलाय. अजून एक धमाकादार क्लास दाखवत असताना प्रेम पेंडुलकर लगातो चौकार 4. शेवटचा अंतिम बॉल आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल स्ट्राईक इनला प्रेम पेंडुलकर. शेवटचा बॉल यावेळेस देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. आता मात्र फटका फसलाय स्ट्रेट इनटू दी बास्केट. शेवटच्या क्षणावरती गोड इथे मात्र आपण पाहतो विकेट मिळत असताना 54 धावा धावफलकावरती आहे आणि 55 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 30 बॉल आणि 55 धावांची गरज. 55 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी आपण यायचं आहे. एका बाजूला फाईट करत असताना टीम अथर्व टायगर्स आणि त्यासमोर फाईट करेल अज्ञेश 11 ज्ञानेश्वर गावडे यांचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बदलापूर कुळगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचा संघ अथर्व टायगर्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. अथर्व टायगर्स जिंकणार काय अज्ञेश 11 हे नेक्स्ट मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अज्ञेश 11 कॅप्टन आणि त्याच दरम्यान अथर्व टायगर्स कॅप्टन. चला यायचे आपण त्वरित वेळ घेऊ नका विनंती असेल. साहेबांचे शुभ हास्य नाणेफेकी जिंकली टीम अथर्व टायगर्सच्या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलाय यावेळेस टीम अज्ञेश 11 ला बॅटिंगसाठी. नाणेफेकी जिंकले अथर्व टायगर्सच्या संघाने इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइटेड टू टीम अज्ञेश 11 बॅटिंग. चला स्पीडअप करा. येणाऱ्या 30 बॉल आणि गरज असेल 55 धावांची. 55 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून मॅजिक केक आपण पाहतोय. त्यानंतर प्राची क्लासेस त्यानंतर SPPL 2025 चे थरा पाहायला मिळतोय. शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2025 चे थरा शिवप्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब त्यानंतर सौभाग्यवती सरिताताई सुरवळ यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. सलामीर जोडी एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि सागर ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. अक्षय गायकवाड बरीचशी मेहनत त्यांची देखील आहे. सलाम मॅचला सुरुवात होईल. एवन जोडी सलामीर जोडी मैदानात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर जीवन बोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॉल त्यांच्याबरोबर सुपूर्द करा. चला विनय चाचा लेजंड क्रिकेटर इन ऍक्शन मध्ये मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं का बॅटिंग केली होती आणि आता देखील बॅटिंग करताना जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मयूर आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर भरतेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जीवन बोईर षटक क्रमांक यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला ओड नंबर 1 जीवन बोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. राईट मोर द विकेट बॉल तयार. पहिला बॉल यावेळेस कवचच्या डोक्यावरून फटका सजवलाय. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्याच बॉल वरती कहते हुए बैटर स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा आलेला हा चौकार 4. बघा बॉल बॉय व्हॉलेंटियर चला मैदानाच्या चौफेर बाजूला राहा. आपण विनंती असेल बॉल सुपूर्द करा.
बघा एका जागेवरती बसू नका प्लीज, सहकार्य करा. सावलीत बसा परंतु पूर्ण चौफेर बाजूला मैदानाच्या बाजूला बसून घ्या, झाडाखाली बसून घ्या आपण विनंती असेल. रिव्हर्स अटेम्प्ट, काय फटका, लाजवाब दुसऱ्या बॉल वरती बॅक टू बॅक आलेला हा अजून एक धमाकेदार चौकार. सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांना पाहतोय. लाजवाब डान्सिंग पाहायला मिळते, मनोरंजन भरपूर आपल्याला पाहायला मिळतो कारण की आपली स्पर्धा SPPL यावेळेस त्या दिशेने पुन्हा एकदा दमखम दाखवत असताना बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. काय लाजवाब बॅटिंग करतोय मयूरच्या बॅटमधून, आगास दाखवत असताना, क्लास दाखवत असताना चौकार. नेक्स्ट बॉल जीवन भोईर, आहा यावेळी गुल. आता मात्र परतावं लागेल. बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. फलंदाज बाद. यांच्या बाजूने मॅच झुकते. धावफलक पोहोचले तब्बल 12 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे 26 बॉल आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 43 रन्स टू विन फ्रॉम 26 बॉल हे समीकरण पाहायला मिळतोय. आशिष बॅटिंग साठी आलेत इनाट नंबर 3 वरती. आपण जर पाहिला तर षटक क्रमांक नंबर 1 षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. लॉस ऑफ फन विकेट. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ पनवेल आणि एक उत्कृष्ट दर्जाचे कॉमेंटेटर बाबू शाह सरांचे इथे आगमन होणार आहे आणि त्यांच्या आवाजामध्ये आपण जरूर मैफिल इथे रंगणार आहे. एका बाजूला डान्सिंग अंपायर तर दुसऱ्या बाजूला बाबू शाह यांची कॉमेंट्री आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. कारण की त्यांचं देखील बिडजी शेड्यूल होता, ते देखील इथे उपस्थित होणार आहेत थोड्याच वेळात. यस, वॉटरमेलन आपण पाहतोय पाहुण्यांसाठी जी व्यवस्था केलेली आहे आयोजन कमिटीने, त्याचा देखील आभार. आपण पांडुरंगजी पाटील साहेब त्यांचा देखील विशेष आभार करू कारण की त्यांच्या वतीने आपण पाहतोय हे वॉटरमेलन देण्यात आलंय. प्रत्येक आपण पाहतोय प्लेयर्ससाठी इथे काळजी घेतली जाते. सन्माननीय अरुजी तुकाराम सुरवळ साहेबांच्या वतीने ग्लुकोंडी देखील आपण पाहतोय, पावडर आहे ईशान कल्पेश भोसले यांच्या वतीने देखील. आणि त्या दरम्यान काल देखील आपण ज्यूस होते, काल ज्यूस देखील प्रत्येक प्लेयरला देण्यात आलं साहेबांच्या वतीनं. पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे नथुरामजी पेंडुलकर साहेब यांच्या वतीने, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, एक वेगळी स्टाईल अदाकारी आपल्याला पाहायला मिळते अंपायरच्या माध्यमातून. आज एक वेगळ्याच मूड मध्ये अंपायर देखील. 13 धावा धावफलकावरती आहे. क्या बात है, पुनश्च एकदा आलेला हा षटकार, सिक्सर. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय कवचच्या दिशेने फटका सजवायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकदम मिळायची की सिंगल कंप्लीट एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती.
धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि तब्बल 20 धावा धावफलकावरती आहे. अजूनही उर्वरित आपण पाहतो येणारे 24 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहतो ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात येते. सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि दर्जेदार या स्पर्धेची आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बलचा विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलंय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड, येणारे 24 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल होता नेक्स्ट बॉल अजिंक्य दिवेकर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पंच सांगत असताना व्हाईट बॉल, व्हाईटचा सिग्नल आलाय आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 21. शुभ संख्या ऑन बोर्ड 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जरूर 21 हा आकडा नक्की शुभ अंक असतो आणि 21 मोदक, 21 दुर्वा आणि 21 धावा आता मात्र धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य दिवेकर आहेत. पूर्णपणे जिम्मेदारी आताची स्वतःची टीमची पूर्ण खांद्यावरती आहे. नेक्स्ट बॉल, बॉल तयार होतोय. यावेळेस पाहावं लागेल ऑन साईडला टर्न केलाय आणि एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. 22 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळी पाहिलं तर समीकरण तब्बल 55 धावांचं लक्ष होतं. ते डोंगर पार करेल का अर्धवट राहील हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघ एक एक मॅच हारून आलेत आणि अजूनही खातं खोलता आलं नाहीये पॉईंट्स टेबलवरती दोघांनाही. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. सागर ऑन स्ट्राईक. लाजवाब परफ्यूम डिलिव्हरी अगदी यावेळेस काय बॉल, लाजवाब टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता होत असताना हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी यावेळेस फेसच्या समोरासमोर बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एसटी रक्षक चेंडू विसावतोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रेम पेंडुलकर चांगली बॅटिंग केली होती. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य दिवेकर आपण पाहतोय. ते सरळ गोलंदाजी एक नाव फार मोठं आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस उडवला ऑन साईडला विकासभाई पाल आपण पाहतोय. काय फिल्डिंग आहे, लाज जवाब स्टॉप केला, पूर्णपणे स्किट केलं आणि एकच धाव मिळेल. चांगला कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन बोर्ड. येणारे 21 बॉल आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 32 रन्स टू विन फ्रॉम 21 बॉल. नेक्स्ट बॉल अजिंक्य दिवेकर लाजवाब सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलेला बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉल उर्वरित येते या षटकामध्ये. 2 टू गो. 20 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 32 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल. काय मॅच आहे, बिग फाईट बॅटल पाहायला मिळते. अजूनही सांगता येणार नाही. अजून या मॅचचा रिझल्ट बंद लिफाफ्यामध्ये. एका बाजूला सानवी 11 तर दुसऱ्या बाजूला आदेश प्रतिष्ठान. कोण जिंकेला सामना लॉफ केला. ऑन साईडला फिल्डर आहेत. स्ट्रेट इन टू दी बास्केट. धक्का लागत असताना क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय फलंदाज आशिष सखेड. फलंदाज बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच केली आहे. आता मात्र समीकरणमध्ये काय घडेल, येणारे 19 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 19 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. हवेस लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. अलंग विथ कार्पेट. लकी परिणा तिथे होते. बॉलला उचलला, फेकले तो परत एक धाव. आणि यावेळेस आपण पाहतोय मित्र म्हणणे लकी आणि विकासमध्ये ही बॅटल चालू आहे की काय.
31 धाव्यांची आवश्यकता. 10 जर पाहिलं तर 33 ते 35 धावांचं लक्ष इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका, वेळ घेऊ नका, बघा स्पीडअप करा. अजून 7 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे जरा स्पीडअप करा. अजूनही आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये देखील शांततेचा माहोल आहे, कारण की काय घडेल हे सांगता येणार नाही आहे, कारण की चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती आहे षटक क्रमांक 3 घेऊन आलाय देवेश. पूर्णपणे जिम्मेदारी आहे आता मात्र देवेशच्या खांद्यावरती. 40+ देखील खेळाडू आहेत. जर पाहिलं तर 40+ खेळाडू, युवा खेळाडू, सातत्याने रेग्युलर फॉर्मॅटचे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील, कारण की सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. या शिरगाव परिसराला एकत्र आणण्याचं काम हेच हेतू आहे या साहेबांचा, आणि सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म देखील मिळाला पाहिजे, तेच काम सातत्याने करत असतात. डॉट बॉलची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात केली आहे लाजवाब अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला सान्वी 11 यांच्या बाजूने मॅच झुकते, तर दुसऱ्या बाजूला आदेश प्रतिष्ठान यांच्या बाजूने झुकते. सीसो असं हे गेम खेळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळी पुल केलाय, लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय, फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय, 1 बाउन्स सीमा पार आलेला हा मोक्याच्या क्षणी चौकार. 4. प्रतिष्ठान आणण्याचं तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा 25 मिनिटांचा अवधी आहे, ह्याची नोंद घ्या. प्रत्येक टीमला विनंती असेल, वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा. यस बॉलिंग ट्रॅकवरती देवेश. पहिल्या बॉलवरती डॉट जरूर आलाय, त्यानंतर चौकार कमबॅक केलं बॅटरने. न्यू बॉल. नेक्स्ट बॉल पाहायला मिळतो. यावेळेस लॉफ केला, ऑन साइडला फटका सजवलाय. आता फटका इथे मात्र फसलाय. यस नक्की जेल टिपली गेली आहे. आता मात्र धक्का लागत असताना परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज धीरेन बॅक टू डकआउट बाद. ही आपली स्पर्धा आपण पाहतोय 5वं पर्व आहे. पर्व 5वे SPPL 2025 चे थरार दिवस, दुसरा मेगा फायनल डे, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण दिवस आहे. एस बॉल तयार. देवेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 चांगली गोलंदाजी करतायत, कमबॅक करून देतात आपल्या संघासाठी. टार्गेट आहे 55 रन्स. नेक्स्ट बॉल तयार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लॉफ्ट केला, ऑन साइडला काय फटकायला जवाब. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. एफर्ट चांगले होते, परंतु बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. आलेला हा विनयच्या बॅटमधून षटकार. 6. मात्र समीकरण उघडत येणारे 14 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता. 21 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल. 21 रनों की जरूरत. 14 गेंदे शेष. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. कौन जीतेगा ये मैच? बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. एक बाजू फाइट करते हुए आदेश प्रतिष्ठान बनाम सान्वी 11. अगला गेंदबाज तैयार. इस पर आप देख सकते हैं ऑन साइड पुल किया. 1 रन कंप्लीट होते हुए 1 ही रन मिलेगी. 13 गेंदे शेष और 20 रनों की जरूरत. कांटे की टक्कर होता हुआ कौन जीतेगा यह मैच? बीच मैदान में संघर्ष जारी है दोनों टीम्स के माध्यम से. SPPL 2025 का मुकाबला, मेगा फायनल डे, अंतिम दिवस पाहायला मिळतोय. काय घडेल या मॅच मध्ये? रोमांच अजूनही बरकरार आहे. पुन्हा एकदा यावेळेस पाहावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी. नो बॉल आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये नो बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. येणारे 13 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
फ्रीट नाही रे याला फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फ्री हिट फ्रीट आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी हवेमध्ये प्रहार केला. फ्रीटचा बॉल आहे. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल तब्बल 37 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला जरूर मिळते. 18 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. 12 गेंदे शेष और 18 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मॅच होता हुआ. असं याच दरम्यान आपण पाहतोय व्हॉइस ऑफ पनवेल अर्थातच अखंड महाराष्ट्रभरात ज्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळतो संपूर्ण भारतभरात बाबू शाह सरांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब आपण या. आज नक्कीच एंटरटेनमेंट तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर आणि कॉमेंटेटर आपण पाहतोय समालोचक आमचे साथी मित्र बाबू शाह सर इथे उपस्थित झालेत. एक चांगलं बॅटल जरूर पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. यस बाबू शाह सर आपण या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. भरपूर बिझी शेड्यूल होता तरी आपल्या या मंडळाला ते नक्कीच आपण पाहतोय इथे त्यांचं आगमन झालंय. बिझी शेड्यूल असताना देखील ते उपस्थित झाले. बाबूशाह सर वेलकम. सहर्ष स्वागत आहे आपलं. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. नक्कीच आल्या आल्या काय ना काहीतरी तुम्हाला एक वेगळं जरूर पाहायला मिळेल. कारण की आल्या आल्या सुरुवात जशी करतात मी तर म्हणेन AK-47 ते मालकच आहेत. आणि आज जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. एक मजा येणार आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा या वेळेस अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. कोण जिंकेला सामना काटेकी टक्कर होता हुआ मॅच में. एस बाबू शाह सर उपस्थित आहेत आणि आपण पाहतो बदलापूर कुळगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अर्जुन तुकाराम सुरवत साहेब यांची स्पर्धा आपण पाहतोय. आयोजक आहेत या स्पर्धेचे मुख्य आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. येणारे आता मात्र गरज असेल 10 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटेकी टक्कर या मॅच मध्ये जरूर चालू. एका बाजूला आदेश प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला सान्वी 11 ही मॅच पाहायला मिळते. येणारे 10 बॉल 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य दिवेकर. स्ट्राइक एंडला विनय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या चप्पळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचले तब्बल 40 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मेहनत करावी लागेल प्रचंड मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटेकी टक्कर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये या स्पर्धेचा या मॅचचा निकाल बाकी आहे. अजिंक्य बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल पुल केला. यावेळी हवेमध्ये प्रहार. काय घडेल या मॅच मध्ये. लकी आहेत तिथे आणि चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल सीमा पार. आलेला हा महत्वपूर्ण चौकार. सर आता तरी देवा मला पाहशील का. आता मात्र मॅच मध्ये समीकरण वेगळं पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. मॅचची लीडिंग एज पाहायला मिळते. यावेळी स्पॅकफॉर्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय फाईन लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट होतात. येणारे 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. ती मी तर म्हणेन यावेळी कॅच होती का मॅच होती. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता मात्र ही मी तर म्हणेन कॅच फार महत्वाची आहे. येणारे 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे या षटकातील महत्वपूर्ण बॉल. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर होते. एक धाव मिळेल. स्ट्राइक आता मात्र विनयकडे राहील. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
समीकरण उर्वरित पाहायला मिळतोय. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल हा सामना? कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल? कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघ एक एक मॅच परास्त होऊन आलेले संघ आहेत. आणि आता मात्र करो या मरोची स्थिती आहे. डू ऑर डाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिंकावं लागेल. दोन्ही संघाला फार महत्वाचं आहे. मेहनत 4 अक्षरांची करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना, तर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये जर केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. कोण जिंकेला सामना? हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर काय घडेल या मॅच मध्ये? 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन. प्रत्येक घरोघरात 7 समुद्र ज्यांनी स्पर्धा घेऊन ठेवण्याचं काम केलंय. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे, 10 क्रिक प्रॉपरायटर त्यांची संपूर्ण टीम आज इथे उपस्थित आहेत. रोनक असतील, संदीप आहेत आपले, त्यानंतर कॅमेरामॅन गणेश आणि त्याच दरम्यान कॅमेरामॅन काशीनाथ ते देखील आहेत. संपूर्ण त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच आपल्या समोर आपल्या भेटीला आली आहे. कोण जिंकेला सामना? येणारे 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग सेट करतात गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती ओड नंबर 5 उमेशला आपण पाहतोय. पूर्णपणे जिम्मेदारी आता उमेशच्या खांद्यावरती नक्कीच आहे. स्ट्राईक एंडला विनय, एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. कशा प्रकारे बॅटिंग करतील? 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. पहिला बॉल स्लो बॉडी उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा मानस आहे, परंतु धाडस नाहीये. टारक हिट केलाय. लाऊड अपील, एक धाव मिळेल, परंतु सुखरूपरित्या दाखल झालेत. एकच धाव. आता स्ट्राईक एंडला सागर आहे. सागरला करावं लागेल पूर्णपणे पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कोण मॅचचा बनेल यावेळी? सिकंदर. काटेकी टक्कर चालू आहे. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? येणारे 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर या मॅच मध्ये. कोण जिंकेल? आदेश प्रतिष्ठान का सान्वी 11? 5 बॉल 7 धावा. यावेळी ड्रॉप केलाय. काय फटकाय, लाजवाब, परंतु फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. आणि यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स पूर्णपणे 100% देण्याचं काम केलंय. या मॅच मध्ये पाहावं लागेल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला आणि यावेळी सांगत स्वतः खेळाडू होते मित्रांनो. एफर्ट्स आहेत, क्रिकेटर आहे मित्रांनो. अजिंक्य सरासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्वतःहून त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे आणि पूर्णपणे अशा रोमांचक मॅचला त्यांनी पूर्णपणे खरं यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळालं. येणारे आता 4 बॉल आणि 1 धावेंची आवश्यकता आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच आता झुकलेली आहे. महत्वाचा षटकार आलाय सागरच्या बॅट मधून. स्कोर इज लेवल. 1 धावा दूर विजयापासून. आता मात्र आदेश प्रतिष्ठान संघ बॅकफूट पिछाडीला आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा मी तर म्हणेन यावेळेस दुसरी मॅच परास्त होत असताना पॉइंट टेबल वरती अजूनही खातं खोलता आला नाहीये. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला अज्ञेश 11, ज्ञानेश्वर गावडे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अथर्व टायगर्स. या सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय टीम सान्वी 11. योगेशजी पुंडे यांनी या सामना विजय प्राप्त केला. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्डलक टीम. आदेश प्रतिष्ठान चांगला खेळ तुमचा देखील राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून 17 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.